नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर जे धडा आहे सर्वनाम, हे कोणता धडा आहे? व्याकरणचा धडा आहे आणि याचा हा तिसरा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण बघितले की सर्वनाम काय आहे आणि दुसऱ्या सीझनमध्ये आपण बघितले की त्यांचे प्रकार कसा आहे आणि इथे आपण बघणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. तर चला बघूया. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे पहिला प्रश्न. आलेला आहे की नाही? सांगा लवकर. आलेला आहे. तर या समोर तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न पहिला. तर चला बघूया. प्रश्न पहिला आहे, नीचे दिए गए वाक्यों में संज्ञा के स्थान पर सर्वनाम का प्रयोग करके वाक्य फिर से लिखो. इथे काय दिलेलं आहे? खाली काही वाक्य दिलेलं आहे, त्यांच्यावर संज्ञा आहे, त्या स्थानावर आपल्याला सर्वनाम लिहायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. कळलं? हो. परत सांगू का? हो. तर चला नीट प्रमाणे ऐकून घ्या. तर इथे काय म्हणाले आहे तुम्हाला की खाली जे वाक्य तुम्हाला दिलेले आहे, जे संज्ञा आहे त्याच्या स्थानवर, संज्ञाच्या स्थानवर आपल्याला सर्वनाम यांचा प्रयोग करायचा आहे आणि जे वाक्य आहे ते पुन्हा लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला पहिला प्रश्न बघूया. मामाजी परेशान हो गए. मामाजी को ऐसा खतरनाक काम पसंद ना था. तर इथे काय प्रश्न होता की मामाजी हे खूपच परेशान झालेला आहे आणि यांना असं खतरनाक कामे पसंद नाही आहेत. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे संज्ञा काय आहे? तर संज्ञा आहे मामा, कारण की इथे नाव दिलेलं आहे. काय आहे? मामा. तर चला बघूया याचमध्ये आपण सर्वनाम कसं परिवर्तन केलेले जाणार आहे. तर बघा इथे मामाजी परेशान हो गए उन्हें. तर इथे तुम्ही बघणार की मामाचे जागा आपण काय लिहिलेले आहे? उन्हें. काय लिहिलेले आहे? उन्हें. तर उन्हें ऐसा खतरनाक काम पसंद ना था. तर तुम्ही बघणार इथे की मामा याप्रमाणे आपण यांच्या स्थानावर उन्हें हा सर्वनाम प्रयोग केलेले आहेत. कळलं? हो. तर आता दुसरं बघूया. सुनील रो रहा है. सुनील अपनी माँ का कहना नहीं मानता. तर इथे काय दिलेलं आहे? सुनील जे रडत आहे आणि सुनील आपल्या आईचं काहीही बातमी मानत नाही आहे. तर तुम्ही इथे बघणार की सुनील रो रहा है व सुनील अपनी माँ का कहना नहीं मानता. तर इथे तुम्ही बघणार की इथे वह यांचा उपयोग केलेला आहे किंवा संज्ञाचा बद्दल इथे उपयोग अशा प्रमाणे दिलेला आहे. कळलं की नाही? हो. तर अजून बघूया. चला बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा आणि चौथा आलेला आहे की नाही? हो. तर तिसरा प्रश्न बघूया. सोने से किसी का पेट नहीं भरता, सोने से आभूषण बनाए जाते हैं. तर इथे म्हणाले आहे की जेव्हा सोना म्हणजे काय? सोना यांच्याबद्दल आपल्याला कोणताही लोकांना पेट नाही भरता. सोने यांचा तो आपण आभूषण बनवते. काय बनवतं? आभूषण बनवतात. तर इथे तुम्ही बघणार की उत्तर सोने से किसी का पेट नहीं भरता, इससे आभूषण बनाए जाते हैं. तर इथे म्हणाले आहे की सोना यासारखा कोणताही पेट नाही भरत आहे. यांच्यात काय उपयोग आहे? आपण आभूषण म्हणजे गहणे बनवतात. कळलं? हो. तर इथे तुम्ही बघणार की यांचा प्रयोग कसे केले आहे? सोने म्हणजे सोन्याचा प्रयोग काय केले आहे? सर्वनाम इससे. काय? इससे आभूषण बनवत आहे. कळलं? हो. आता चौथा बघूया. चौथा आहे, नींद परी ने अनिल से कहा अनिल खड़े हो जाओ. आणि इथे म्हणाले आहे की उत्तर बघा, नींद परीने अनिल से कहा तुम खड़े हो जाओ. तर तुम्ही बघणार की इथे अनिल यांचा प्रयोग कुठून केलेला आहे? तुम. अनिलचा बद्दल आपण तुम यांचा प्रयोग केलेले आहे. तर इथे नींद परीने अनिल से कहा अनिल खड़े हो जाओ. नींद परी यांनी अनिलला सांगितले की अनिल उभे राहा. तर याबद्दल यांचं उत्तर आहे, नींद परी ने अनिल से कहा तुम खड़े हो जाओ. नींद परी याने अनिलला सांगितले की तुम्ही उभे राहा. तर याबद्दल तुम्ही बघणार की अनिलचा उपयोगसाठी आपण तुम या सर्वनामचा प्रयोग केलेले आहे. कळलं? हो. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न पाचवा. कोणता? प्रश्न पाचवा. पाचवा प्रश्न बघूया. यसबा गांव में आशीष नाम का लड़का रहता था. आशीष बहुत ईमानदार था. यसबा या गावातून आशिष नावाचा एक मुलगा राहत होता आणि हा मुलगा खूपच इमानदार होता. कळलं? हो. यसबा या गावात आशिष नावाचा मुलगा राहत होता आणि
हा जी मुलगा आहे खूपच इमानदार आहे. तर याप्रमाणे इथे उत्तर असं प्रमाणे दिलेलं आहे, यसबा गाव में आसिस नावाचा मुलगा राहत होता व खूपच इमानदार होता. तर तुम्ही बघणार इथे की आशिष यांच्याबद्दल आपण कोणता प्रयोग केलेला आहे, वह. कोणता प्रयोग केलेला आहे, वह. तर याप्रमाणे असंही यांचं रूपांतरण होत आहे किंवा वाक्याचं रूपांतरण होत आहे. संज्ञा या जागावर आपण सर्वनाम असा प्रयोग केलेले आहे. कळलं? हो. आता 6वा, सलील आया सलीलने खाना खाया. बघा, सलील येळा बघा, सलील आला, सलील यांनी खाणा म्हणजे जेवलं. तर इथे सलील आया, उसने खाना खाया. आता इथे बघा, सलील आला आणि त्यांनी जेवण खाल्ले. तर इथे तुम्ही बघणार की सलील यांच्या प्रमाणे काही शब्द घेतलेले आहे आपण उसने. कोणता शब्द घेतलेला आहे आपण? उसने. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की कशाप्रमाणे इथे सलील यांचा उपयोग केलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. आता बघा 7वा, विनीता आ गई, विनीता को खिलौने दे दो. विनीता आली आणि विनीता यांना खेळणी द्या. तर इथे तुम्ही बघणार की विनीता आ गई म्हणजे विनीता आली. विनीता आली आणि यांना खिलौने दे. तर तुम्ही बघणार की विनीता यांचा उपयोग कशाप्रमाणे झालेला आहे? उसे. कसा? उसे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले आहे. आता 8वा बघूया. हिमानी मेरी बहन है, हिमानी एक वैज्ञानिक है. तर इथे बघा, हिमानी माझी बहीण आहे आणि ते हिमानी एक वैज्ञानिक आहे. तर इथे तुम्ही बघणार की हिमानी मेरी बहन है, उसे एक वैज्ञानिक है. वह एक वैज्ञानिक है या उसे एक वैज्ञानिक है. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हिमानी यांचा प्रयोग कशाप्रमाणे दिलेला आहे? उसे. तर यांना आपण म्हणतात की संज्ञाचा वापर कशामुळे केलेला आहे? सर्वनामबद्दल केलेले आहे. आता तुमच्या समोर आलेले आहे प्रश्न दूसरा. कोणता? प्रश्न दूसरा. प्रश्न दूसरा आहे, नीचे दिए गए वाक्य में सर्वनाम छाटकर लिखो. तुम्हाला काय करायचं? हा जे शब्द दिलेला आहे किंवा प्रश्न दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वनाम यांना काढून लिहायचं आहे. तर बघा, पहिला, हम सब भारतवासी है. द हम सब भारतवासी है. तर याप्रमाणे इथे सर्वनाम काय आहे? हम. काय आहे? हम. तर यांना आपल्याला छाटून लिहायचं आहे. तर इथे मी लिहिलेलं आहे, तुम्हाला पण असंही लिहायचं आहे. दुसरा, तुम्ही कोण हो. तुम्ही नाही, तुम कोण हो. तर तुम्ही कोण आहेत? तर तुम. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार की तुम. तर इथे मी सब लिहिलेले आहे, ते पण चालणार आहे. तर तुम्हाला काय लिहायचं? तुम. काय लिहायचं? तुम. तुम कोण हो. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे तुम. काय लिहायचं आहे? तुम. तिसरा, आपसे प्रार्थना है की विश्वास से बचे. इथे लिहिलेलं आहे की तुमचा. तर तुम्हाला हे प्रार्थना आहे की तुम्ही अंधविश्वास याच्यातून बचवा. तर इथे आपण म्हणाल की आपसे काय लिहिलेलं आहे? तर आपसे. काय? आपसे लिहिलेला आहे. दादी माँ उन्हें समझाने लगी. कोणाला? दादी माँ उन्हें समझाने लगी. तर इथे तुम्ही बघणार की उन्हें. काय बघणार? उन्हें. 5वा, तू तिजोरी से बाहर क्यों आया. तुम्ही तिजोरीतून बाहेर का आला. तर इथे तुम्ही बघणार की तू यांचा प्रयोग केलेले आहे किंवा यांना सर्वनाम असंही म्हणतात. आता 6वा, मैं बहुत खुश था. मी खूपच आनंदी होते. तर इथे तुम्ही बघणार की मैं. अतः हमें यह करके दिखा दिया. तर इथे तुम्ही बघणार की आम्हाला हे करून दाखवले. तर इथे यह असा प्रमाणे हा सर्वनाम आहे. 8वा, हम सबने पुल की जानकारी पढ़ी है. तर इथे हम. काय? हम. 9वा, यह एक मामूली सी सवाल था. तर इथे यह हे खूपच मामूलीचा सवाल होता. तर इथे यह. घर के में सभी बहुत प्रसन्न थे. तर घर में सभी बहुत प्रसन्न थे. तर इथं काय आहे? सभी. तर याप्रमाणे आपण सर्वनाम असा बद्दलही काढलेला आहे किंवा केलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा. कोष्टक में से उचित सर्वनाम चुनकर रिक्त स्थानों को पूर्ण करो. तर इथे बघा, इथे काही दिलेले आहे, त्यांना शोधून तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं काय? हमने कक्षा को अच्छी तरह साफ कर दिया. तर इथे जे हमने आहे त्यांना आपल्या उत्तर आहे, ते आपल्या उत्तर आहे. इथे दुसरा,
रिकामा ये मेरा स्कूल है, तर इथे यह मेरा स्कूल है म्हणजे हा माझा स्कूल आहे. तिसरा, हमें अच्छा नागरिक बनना है म्हणजे आम्हाला अच्छा म्हणजे चांगला नागरिक बनायचा आहे. आता चौथा, मैं हमेशा सच बोलती हूँ. मी हमेशा म्हणजे जेव्हा पण मी बोलते तेव्हा खरंच ही सांगतो. तर इथे मी जो समय पर काम नहीं करते उन्हें बाद में पछताना पड़ता है. जे समयानुसार किंवा वेळानुसार काम करत नाही त्यांना खूपच पछतावाचं लागेल आहे. तर इथे जो, माँ कुछ खाने को दे दो बहुत भूख लगी है. तर इथे कुछ, मुझे कल मुंबई जाना है. तर इथे मुझे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की जे रिकामी जागा आहे त्यांना असंही भरायचं आहे. जैसे इथे आठवा, मुन्ना क्यों रो रहे हो, तुम्हें क्या चाहिए. तर इथे क्या. नववा, तुम कहाँ जा रहे हो. तर इथे तुम. हम सब भारतवासियों, भारतवासी भाई बहन आहे. तर इथे तुम्ही बघणार की हम. तर याबद्दल तुम्हाला बघायचं आहे किंवा करायचं आहे की याप्रमाणे ही जे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांना असंही प्रमाणे लिहायचा किंवा करायचं आहे. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की सर्वनाम यांचा प्रश्न किंवा उत्तरे कसा येणार आणि आपल्याला कसं लिहायचं आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की जे पण मी दिलेले आहे त्यांना नेहमी त्यांना नीटप्रमाणे ऐकायचं आणि ऐकून लिहायचा. कारण की तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला कळणार. तर याप्रमाणे तुम्ही नीटप्रमाणे ऐकायचं आणि जे पण उदाहरण दिलेलं आहे त्याला लिहायचं आणि त्याचं वाचन करायचं. कळलं? हो. धन्यवाद.